पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी येथील दुर्गामाता नगर परिसरामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका सुरेखा नरबागे आणि समाजसेवक अशोक नरबागे यांच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली होती. सकाळपासूनच या परिसरात विविध उपक्रमांमुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती व स्वच्छता अभियान दिवसाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून झाली. या औचित्यानं दुर्गामाता नगर येथील शिवमंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेमध्ये परिसरातील स्वच्छता दूत आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन मंदिर परिसर चकाचक केला. मन की बात आणि टिफिन पे चर्चा सकाळी 11 वाजता प्रभागातील नागरिक आणि बूथ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मन की बात कार्यक्रम ऐकण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मांडलेले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. मन की बात संपल्यानंतर सर्व उपस्थितांसाठी टिफिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये नागरिकांनी एकत्र येत विविध विषयांवर संवाद साधला. उष्माघात आणि सुरक्षेच्या उपायांवर जनजागृती. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. उन्हाळ्यात स्वतःचं रक्षण कसे करावे, उष्माघातापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावेत, शीतपेयांचं आणि पाण्याचं वारंवार सेवन कसे करावे याबद्दल मोलाचं मार्गदर्शन नागरिकांना मिळाले. तसेच उन्हाळ्यात अनेक नागरिकांना पोहता येत नसतानाही पाण्याच्या ठिकाणी गेल्यामुळे नाहक प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडतात, याकडेही लक्ष वेधण्यात आले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी यावर चर्चा झाली. याशिवाय नुकतेच एका डॉल्फिन माशाचं प्राण वाचवण्यासाठी सलग 32 तास कसे अथक प्रयत्न करण्यात आले, या हृदयस्पर्शी प्रसंगाचाही उल्लेख करण्यात आला. लोकसमस्या सोडवण्याचा निर्धार नगरसेविका सुरेखा नरबागे आणि समाजसेवक अशोक नरबागे यांनी सांगितले की या कार्यक्रमाचा मुख्य हेतू लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी थेट संपर्क साधणं आणि नागरिकांच्या प्रत्येक समस्या जवळून जाणून घेऊन त्या सोडवणं हाच आहे. स्थानिक नागरिकांनीही या सर्व उपक्रमांना उत्तम प्रतिसाद देत मिळालेली माहिती चांगल्या प्रकारे आत्मसात केली. या प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि आताच आपल्या इथे मन की बात कार्यक्रम झाला आणि टिफिन कार्यक्रम झाला आणि स्वच्छता अभियानाला आम्ही आता सुरुवात करत आहोत. मी आलेल्या सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. धन्यवाद. आज सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम केला. त्या प्रसंगी प्रभागातील नागरिक आणि बूथ अध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर टिफिन कार्यक्रम झाला आणि राजमाता अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्गामाता नगर इथे शिवमंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्या प्रसंगी स्वच्छता दूत होते आणि स्थानिक नागरिक, समाजसेवक अशोक नरबागे साहेब आणि बरेच तिथले रहिवासी पण होते स्वच्छता अभियानासाठी उपस्थित. हा कार्यक्रम पूर्णपणे सकाळपासून तर आतापर्यंत साजरा करण्यात आला. मन की बात कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये शीतपेय घेण्यासाठी त्यांनी आवाहन केले, जसे की आंब्याचं रस आणि बऱ्याच काही गोष्टी. आणि ते जिथे बरेच लोक पाण्यात पोहताना ते पोहता आलं नाही म्हणून ते अपघाती त्यांचं म्हणजे निधन झालं. त्यासाठी ते नियोजन केलं होतं की पोहण्याचे सराव त्यांना देण्यात आले. ते डॉल्फिनला वाचवण्यासाठी किती अथक परिश्रम करून तिला वाचवून परत पाण्यात सोडण्यात आले. असे अनेक त्यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचले. त्यांचा हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे लोक ऐकतात आणि आत्मसात करतात. आता उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये जाऊ नये, जास्त प्रमाणात शीतपेय घ्यावे, यासाठी मोदीजी साहेबांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. सुंदररित्या पार पडलेला आहे. उष्माघातापासून वाचवण्यासाठी त्यांचे उपाय,
चांगल्या प्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते आत्मसात करत आहेत नागरिक. आज 11 ते 11:30 या दरम्यान मोदी साहेबांची यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब यांची मन की बात कार्यक्रमामध्ये जे आमच्या बूथ अध्यक्ष किंवा आमच्या वार्डातील रहिवासी यांना असे मार्गदर्शन झाले की डॉल्फिनचा विषय चांगला झाला किंवा 32 तास त्या डॉल्फिन जशी अडकली होती तिला वाचवण्यासाठी 32 तास त्या व्यक्तीने पकडून मासेमारीने त्या डॉल्फिनला पकडून तिचे चांगल्या रूपी तिला सोडण्यात आले. परत उन्हाळ्याचा मोसम चालू असल्यामुळे आंब्याचा विषय झाला आणि शीतपेय या उन्हापासून कसं आपणाला हे करता येते ते पण मोदी साहेबांनी आज सांगितले. ते लोक याचा चांगला उपयोग घेतले. आज त्या निमित्ताने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पण आज जयंतीनिमित्त ते पण आमच्या ऑफिसमध्ये बोला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या नंतर आपण ते जयंतीचा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर टिफिन पे चर्चा कार्यक्रम करण्यात आला. त्या टिफिनच्या कार्यक्रमात म्हणजे सर्व नागरिक आम्ही आपापले विचार सर्वांना सहमत करून लोकांपर्यंत कसं पोहोचायचे हे आम्ही त्या टिफिनच्या कार्यक्रमात चर्चा केली. कारण मोदी साहेबांचे जे विचार होते आजचे ते पण आम्ही लोकांना जे हा कार्यक्रमात सहभाग झाले नाहीत मन की बात कार्यक्रमात ते लोकांना आपण किती पोहोचायचं हे पण आमच्या टिफिन पे चर्चामध्ये चर्चा झाली आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे आमचं ठरलेलं आहे. नागरिकाची एक समस्या जाणून घेतली.